तर निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। आणि ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पंतप्रधान स्वतः या ठिकाणी पाहणी करताना या डाव्या कालव्यामधून निळवंडे धरणातनं पाणी सोडतानाची ही दृश्य जवळपास 182 गावांना याचा फायदा होणार आहे। तर कालव्यामधून पाणी सोडताना ही दृश्य आपण इथे पाहतोय आणि या कालव्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। निळवंडे धरण प्रकल्पामुळेच जिल्ह्यातील दुष्काळी आणि जिरायत भागाला सुजलाम सुफलाम करणारा हा प्रकल्प ठरणार आहे। डावा उजवा उच्चस्तरीय पाईप कालवा आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहता, श्रीरामपूर, कोपरगाव आणि सिन्नर या तालुक्यातल्या 182 गावांमधल्या 1,70,200 एकर शेतजमीन ही ओलिताखाली येणार आहे। त्यामुळे सिन्नर तालुक्यातल्या 6 गावांमधल्या 2,612 हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातली जी 66,266 हेक्टर शेतजमीन आहे ती सिंचनाखाली येणार आहे। निळवंडे धरण परिसरामधली ही दृश्य आपण पाहतोय आणि स्वतः पंतप्रधान थांबून या ठिकाणी त्यांनी ही दृश्य जी आहेत ती पाहिलेली आहेत। धरणामधून कालव्यातून पाणी सोडताना या कालव्यामधून जवळपास जे पाणी सोडलं जाईल 182 गावांना त्याचा फायदा होणार आहे। जवळपास 2.25 लाख एकर शेती या निमित्तानं ओलिताखाली येणार आहे। त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यासाठी निळवंडे धरण एक प्रकारे या कालव्यातून सोडण्यात आलेलं जे पाणी आहे ते एक वरदान ठरणार आहे। पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन करून या कालव्याचं लोकार्पण नुकतंच करण्यात आलंय। निळवंडे धरणाची क्षमता ही 8.3 टीएमसी इतकी आहे आणि यावर्षी चांगला पाऊस झाला। निळवंडे धरण या ठिकाणी ओव्हरफ्लो देखील झालेलं होतं। त्यानंतर या डाव्या कालव्याचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातल्या एका मोठ्या भागाला खरतर सुजलाम सुफलाम करणारा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाची गेल्या कित्येक वर्ष प्रतीक्षा इथल्या स्थानिकांकडून केली जात होती, जिल्ह्याभरातल्या लोकांकडून केली जात होती आणि आता ही प्रतीक्षा पूर्ण झालेली आहे। जिल्ह्याचं पाण्याचा प्रश्न आता मिटलेला आहे। शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होणार आहे। आणि कालव्यामधून पाणी सोडतानाची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पंतप्रधानांच्या हस्ते या ठिकाणी या डाव्या कालव्याचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि वेगानं धरणामधून या कालव्यामध्ये पाणी येतानाची ही दृश्य पंतप्रधान स्वतः कौतुकानं या ठिकाणी पाहत आहेत। या धरणाची लांबी आहे 533 मीटर आणि 8.3 टीएमसी पाणी साठा या धरणामध्ये सध्या आहे आणि या डाव्या कालव्यातून याचं पाणी सोडण्यात येत आहे। या कालव्याचा लोकार्पण सोहळा आपण या ठिकाणी अनुभवला आणि त्यानंतर आता जवळपास 182 गावांना या सगळ्याचा फायदा होणार आहे। जवळपास 2.25 लाख शेतजमीन या निमित्तानं ओलिताखाली येईल। जिल्ह्यातील दुष्काळी भागांसाठी हा प्रकल्प अत्यंत वरदान ठरणार आहे। यावर्षी पाऊस कमी झालेला आहे त्यामुळे जी गावं आहेत त्या गावांमध्ये हे कालव्याचं पाणी पोहोचल्यानंतर शेतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे। साधारणतः ऊसाची शेती या ठिकाणी केली जाते। ऊस लागवड मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो। बागायती शेती या परिसरामध्ये आहे। तर या डाव्या कालव्यातून येणाऱ्या पाण्यामुळे या शेतकऱ्यांना देखील आनंद होतोय। तर निळवंडे धरणाच्या कालव्याचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे। संगमनेर, राहता, श्रीरामपूर या गावांना याचा फायदा होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता निळवंडे धरण परिसरामधून निघालेले असून पुढच्या कार्यक्रमासाठी ते रवाना होत आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात त्यांच्या हस्ते आज होणार। त्यासाठी काकडी इथे शेतकरी मेळाव्यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथेच ते शेतकऱ्यांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला संबोधित देखील करणार आहेत। आजचे त्यांचे भाषणाचे कोणते मुद्दे असतील हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल। गेल्या 6 महिन्यांमधला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आणि हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे अहमदनगर जिल्ह्यासाठी। आजच्या या दौऱ्यामध्ये पंतप्रधान काय घोषणा करतात याकडे लक्ष असेल। मराठा आरक्षणावरून वातावरण पेटलेलं असताना एकीकडे जरांगे पाटील उपोषणामध्ये असताना पंतप्रधान त्या संदर्भात काही बोलणार का? कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भामध्ये चर्चा होणार असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं। त्यामुळे हा मुद्दा देखील अत्यंत महत्त्वाचा आहे। तसंच यावर्षी पाऊस कमी झालाय तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानही झालेलं आहे। तर या सगळ्यांसाठी काही वेगळं धोरण केंद्राचं असणार का? तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून आणखी काही मदत मिळणार का? तसंच नमो शेतकरी महासन्मान निधीची योजनेची सुरुवात या ठिकाणी होते। किती शेतकऱ्यांना नेमका त्याचा फायदा होणार आहे? कशा प्रकारे ही योजना जी आहे ती अंमलात आणली जाते या संदर्भात पंतप्रधान या ठिकाणी बोलतील।
हजारो कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पार पडत आहे। सकाळी सगळ्यात आधी आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साई मंदिरात जाऊन साईबाबांचं दर्शन घेतलं। तिथल्या नव्या वास्तूचं त्यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा असणारा निळवंडे धरण प्रकल्प हा देखील आता खुला झालेला आहे। पाणी हे सिंचनात आपण सोडलेलं पाहतोय आणि त्या सगळ्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढच्या कार्यक्रमासाठी निघालेले आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते पार पडणार आहे आणि त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरमधून आता निघालेले पाहायला मिळतात। महाराष्ट्रामधील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 86 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांचा जी अतिरिक्त रक्कम जी आहे ती या निमित्तानं मिळणार आहे। याआधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होत होते आणि आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आणखी 6,000 रुपये म्हणजे अतिरिक्त 6,000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। म्हणजे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्षाला जमा होणार आहेत। तर त्या निधीची सुरुवात जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होते। काकडी इथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या शेतकरी मेळाव्यामध्ये या योजनेची सुरुवात केली जाणार आहे। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान काय बोलतात याकडे लक्ष असेलच।